पेमेंट म्हणजेच युपीआय मुळे सगळा व्यवहार हा मोबाईलच्या माध्यमातून होत आहे. आता खिशात चिल्लर वाजत नाही आणि खिशातली नोटही हरवत नाही. युपीआय पेमेंटची सेवा आली तेव्हापासून पैसे हरवल्याचं आणि पैसे चोरल्याचं प्रकरण मोठ्या प्रमाणात थांबली. काहीही विकत घेतलं की मोबाईल काढून करा स्कॅन, असा हा व्यवहार सर्वांना सहज आणि सोपा वाटणारा. मात्र याच व्यवहारावर मोदी सरकार पैसे आकारणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. काय आहे अशी चर्चा सुरू होण्याचं कारण? चला पाहूयात. कॅशलेस इंडियाचे स्वप्न पूर्ण करण्यात युपीआयने क्रांती घडवली असली तरी आता येणाऱ्या 2026 अर्थसंकल्पात हे फ्री डिजिटल पेमेंटचं मॉडेल आर्थिक ओझ्याखाली जाणार असल्याची शक्यता आहे. डिजिटल पेमेंट मोफत असल्याने त्याच्याकडे सर्वांचाच ओढा आहे. या डिजिटल पेमेंट मधून ऑक्टोबर 2025 मध्ये 20 अब्जपेक्षा जास्त व्यवहार झाले असून 27 लाख कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. देशातील एकूण डिजिटल व्यवहारांपैकी 85% हिस्सा एकट्या युपीआयचा असल्याचं समोर आलंय. एका आर्थिक अहवालानुसार युपीआय वरील झिरो एमडीआर म्हणजेच व्यापाऱ्यांकडून शुल्क न घेणे हे या समस्येचे मूळ कारण असल्याचं समोर आले. प्रत्येक युपीआय व्यवहार पूर्ण करण्यासाठी बँका आणि फिनटेक कंपन्यांना सुमारे ₹2 खर्च येतो. 2023-24 मध्ये सरकारने डिजिटल पेमेंटसाठी 3,900 कोटी रुपये दिले होते. मात्र 2025-26 मध्ये ही रक्कम घटून केवळ 427 कोटींवर आलीये. पुढील 2 वर्षात युपीआय यंत्रणा चालवण्यासाठी 8,000 ते 10,000 कोटी रुपयांची गरज भासणार आहे. फोन पे, पीसीआय आणि आरबीआयने हे मान्य केलं आहे की हे फ्री मॉडेल दीर्घकाळ चालू शकत नाही. त्याच पार्श्वभूमीवर आता हा युपीआय व्यवहार व्यावहारिक होणार असल्याची बातमी आहे. दरम्यान आरबीआय गव्हर्नर यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की कोणाला ना कोणाला तरी हा खर्च उचलावाच लागेल. हे मोफत असू शकत नाही. त्यावर पेमेंट कंपन्यांचे म्हणणे आहे की निधी अभावी ग्रामीण भागात विस्तार करणे आणि सायबर सुरक्षा मजबूत करणं कठीण होत चालले. अशी स्थिती असताना आता यावर तोडगा तरी कसा असेल? तर सामान्य नागरिक आणि छोट्या दुकानदारांसाठी युपीआय पूर्णपणे मोफतच ठेवावे. परंतु ज्या व्यापाऱ्यांची वार्षिक उलाढाल 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांच्याकडून प्रत्येक व्यवहारावर 0.25% ते 0.30% इतकी नाममात्र फी आकारली जावी. अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प 2026 मध्ये युपीआय बाबत काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण टेक उद्योगाचे लक्ष लागले आहे. सरकार एकतर मोठी सबसिडी देऊन हे मॉडेल फ्री ठेवेल किंवा मर्यादित शुल्क लावून या व्यवस्थेला आत्मनिर्भर बनवेल. हे आपल्याला अर्थसंकल्प 2026 मध्ये होणाऱ्या निर्णयात समजेलच. पण हा शुल्क आकारला जावा की नाही हे कमेंट मध्ये तुम्ही आम्हाला नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितींसाठी पाहत रहा लेट्स अप मराठी.